आता जे तिसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की आकृतीमध्ये त्रिकोण त्रिकोण QRS हे समभुज आहे। तर आपल्याला दाखवायचं आहे की कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस काय आहे QR हे आपल्याला या आकृतीमधून दाखवायचं आहे। मग कंस QRS चे माप किती दिलेलं आहे 240 अंश दिलेले आहे। म्हणून त्रिकोण QRS हा काय आहे समभुज त्रिकोण आहे। मग जीवा त्याचे काय आहे बघा RS एकरूप जीवा काय येणार आहे तर QS एकरूप जीवा QR ह्या एकरूप जीवा आलेल्या आहेत कंस QRS या समभुज त्रिकोणाच्या। मग कंस RS एकरूप कंस काय आहे QS एकरूप कंस QR एकरूप जीवांचे संगत कंस आपण घेतलेले आहे। तसेच कंस QR अधिक कंस RS कंस QS बरोबर किती होणार आहे 360 अंश। मग तर बघा तसेच QR अधिक कंस काय आहे तर RS आपण घेतलेला आहे आणि QS बरोबर किती आलेला आहे तर 360 अंश याचं काय होतं तर माप घेतलेलं आहे। मग 3 कंसामध्ये काय घेतलेलं आहे आपण बघा QR बरोबर काय होणार आहे त्याचं माप पूर्ण कंसाचे किती आहे 360 अंश 1 वरून आपण हे घेतलेलं आहे। मग कंस QR बरोबर किती आहे 120 अंश आहे उदाहरण 1 वरून आपण ते घेतलेलं आहे। म्हणून कंस QRS बरोबर काय येणार आहे QR अधिक QR आलेला आहे अधिक RS ह्या त्रिज्या ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत। मग कंस QRS यांचे जे माप आपल्याला दिले होते ते किती होते तर ते 240 अंश एवढे आपल्याला दिले होते। म्हणून त्रिकोण QRS बरोबर किती आलेला आहे 240 अंश आलेलं आहे। QRS बरोबर किती तर 240 अंश। मग कंसाच्या मापाच्या बेरजेचे जे गुणधर्म आहेत ते देखील आपण इथे पाहणार आहोत। आता बघा उदाहरण 4 जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा काय करायचे आहे CD। आता ही आपल्याला इथे आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये एक AB एकरूप जीवा काय आहे CD। मग तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की कंस AC एकरूप कंस BD हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। म्हणून बघा जीवा AB एकरूप जीवा काय येणार आहे CD हे येणार आहे। म्हणून कंस ACB एकरूप कंस काय येणार आहे तर DBC कुठला येणार आहे तर DBC हे एकरूप जीवांचे काय आहे संगत कंस आहेत। म्हणून कंस AC अधिक कंस काय येणार आहे तर CB एकरूप कंस काय येणार आहे तर DB हा येणार आहे बरोबर काय येणार आहे तर B आणि C काय आलेला आहे कंस AB एकरूप कंस DB अधिक कंस BC। मग कंस AC एकरूप कंस BD हे काय आहेत सामायिक कंस आहेत जे आपण सिद्ध केलेले आहेत। आता आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे ते आपण इथे पाहणार आहोत की वर्तुळ आणि बिंदू वर्तुळ आणि रेषा स्पर्शिका यांचा परस्पर संबंध असणारे गुणधर्म आपण पाहिले आहेत। मग आता वर्तुळ आणि कोन या संबंधीचे काही गुणधर्म देखील आपण काय करणार आहोत तर पाहणार आहोत। म्हणून बघा कृती 1 जी आहे ते आपण इथे घेतलेली आहे आणि ही कृती बघा केंद्र C असलेला आता हा केंद्र C आहे असलेला एक पुरेसे मोठे वर्तुळ जे आहे ते आपण इथे काढून घेतलेलं आहे आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची जीवा जी आहे ती कुठली आहे तर AB ही त्याची जीवा आहे। म्हणून केंद्रीय कोन ACB आणि त्याची जीवा कुठली आहे AB मुळे झालेला विशाल कंसावर बिंदू D आणि लघु कंसावर बिंदू E हे कोणतेही बिंदू आपण घेतलेले आहेत। मग कोन ADB आणि कोन ACB मोजून त्यांच्या मापाची तुलना आपल्याला करायची आहे। मग कोन ADB आणि कोन AEB मोजून आलेल्या मापाची बेरीज आपण करूयात। मग कंस ADB वर FGH कुठला तर FG आणि H असे आणखी काही काय आलेले आहेत तर बिंदू आपण घेतलेले आहेत। म्हणून कोन AFB कोन AGB आणि कोन कुठला आहे तर AHB यांची मापे आपल्याला मोजायची आहेत। मग या मापाचे कोन ADB च्या मापाशी आणि परस्परांशी आपल्याला काय करायचे आहे तर तुलना करून घ्यायची आहे। म्हणून कंस AEB वर I जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे आणखी एक कोणताही बिंदू आपण घेऊयात आणि कोन AIB कुठला तर कोन AI आणि B मोजून त्याच्या मापाचे कोन AEB च्या मापाशी काय करायचे आहे आपल्याला तर तुलना करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे काही कृती 1 मधून आपण हे घेतलेलं
आहे. मग इथे बघा या कृतीतून असे आपल्या लक्षात येते की कोण ACBचे जे माप आहे कोण ADBच्या मापाच्या कसे आहे तर ते दुप्पट आहे. मग कोण ADB आणि कोण EEB यांच्या मापाची बेरीज किती आहे 180 अंश आहे. कोण AHB कोण ADB कोण AFB आणि कोण AGB या सर्वांची मापे कशी आहेत तर समान आहे. म्हणून कोण AEB आणि कोण AIB यांचे मापे कसे असणार आहे तर ती देखील समान असणार आहे. मग ही जी मापे आहे ते समान आपण घेतलेली आहे. आता कृती 2 जे आहे ते देखील इथे आपण घेणार आहोत. बघा हे एक काय आहे वर्तुळ आहे. मग या वर्तुळामध्ये दाखवल्याप्रमाणे केंद्र C असलेले पुरेसे मोठे वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे काढायचे आहे. मग रेख PQ कुठला आहे तर रेख PQ हा त्याचा कोणताही व्यास आपण काढून घेतलेला आहे. मग या व्यासामुळे तयार झालेल्या दोन्ही अर्धवर्तुळावर आपल्याला बिंदू कुठले काढायचे आहे RST असे बिंदू आपण घेतलेले आहे. RST अशा आपण बिंदू घेतलेला आहे. मग कोण काय तयार झालेला आहे बघा PRQ कुठला आहे आपला तर PR आणि Q. त्यानंतर कोण कुठला तयार झालेला आहे तर PSQ आणि कोण PTQ कुठला तर PTQ असे मोजले आपण. आपल्या लक्षात आले की यातील प्रत्येक कोण काय आहे तर हा प्रत्येक कोण जो आहे तो कसा असणार आहे तर काटकोन असा आहे. मग हे काटकोन त्रिकोण आपण पाहिलेले आहे. आता अंतर्लिखित कोण म्हणजे काय हे देखील आपण पाहणार आहोत. तर अंतर्लिखित जो कोण आहे त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे एक आकृती काढून घेतलेली आहे. मग त्या C बिंदू असलेल्या एका वर्तुळ आपण काय केलेलं आहे तर काढून घेतलेलं आहे. मग कोण PDQ कुठला आहे बघा PDQ चा शिरोबिंदू D या वर्तुळावर आपण काय केलेला आहे तर D या वर्तुळावर आपण घेतलेला आहे. मग कोणाच्या भुजा काय आहेत DF कुठली आहे बघा DP आणि DQ ह्या वर्तुळाच्या काय आहेत तर भुजा आहेत. मग वर्तुळाला अनुक्रमे त्या कशामध्ये छेदतात तर A आणि B मध्ये त्या छेदतात. मग इथे अशा कोणाला काय म्हटलं जातं तर अंतर्लिखित कोण असे म्हटलं जातं. मग या आकृतीमध्ये आपल्याला कोण ADB कुठला तर ADB आणि दुसरा जो कंस आहे तो कुठला आहे तर ADB मध्ये त्याला काय म्हटलं जातं तर अंतर्लिखित कोण असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि अंतरखंडित कंस कुठला आहे तो देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा अंतरखंडित कंस तर आपला जो अंतरखंडित कंस आहे तो आपण ह्या विविध आकृतीच्या सहाय्याने काय केलेला आहे काढून घेतलेला आहे. आता आपण तो समजून देखील घेणार आहोत की पुढील आकृतीमध्ये म्हणजे ही पहिली एक ते आपल्याला किती आकृत्या काढलेल्या आहेत 6 आकृत्या काढलेल्या आहे. मग या सर्व आकृत्यांचे आपल्याला काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे. व प्रत्येक आकृतीतील ABC च्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोण ABC ने अंतरखंडित केलेले कंस असे म्हणतात. बघा ABC ह्या कोणाने काय केलेलं आहे तर याला अंतरखंडित असे केलेलं आहे. मग अंतरखंडित कंसाचे अंतबिंदू हे वर्तुळ आणि कोण यांचे काय असणार आहे छेदनबिंदू असतात. मग कोणाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंतबिंदू असणे काय असते तर ते आवश्यक असते. मग बघा अंतरखंडित जे कंस आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आता आकृतीमधील 1, 2 व 3 या आकृत्यामध्ये कोणाचे प्रत्येकी एकच कंस काय आहे तर अंतरखंडित केलेला आहे. म्हणून 4, 5, 6 मध्ये प्रत्येक कोणाने 2 कंस काय केलेले आहे अंतरखंडित केलेले आहे. आता आकृती 2 व 4, 5 मध्ये कोणाची एक भुजा 6 मध्ये कोणाच्या दोन्ही भुजा वर्तुळाला काय करतात तर स्पर्श करतात हे आपल्या लक्षात येणार आहे. आता बघा अंतरखंडित जो कंस आहे आपण काढलेला आहे ABC. मग आकृतीमधील कंस हा अंतरखंडित कंस नाही. हा कुठला आहे हा अंतरखंडित नाहीये का कारण कोणाच्या BC हा जो BC आहे तो या भुजेवर कंसाचा एकही बिंदू नाही. बघा हा जो बिंदू आहे तो वर्तुळाच्या वरती आहे आतमध्ये किंवा वर्तुळावरती नाही. म्हणून या कंसाला काय म्हटलं जातं तर अंतरखंडित म्हटलं जात नाही. आता बघा अंतर्लिखित कोणाचे जे प्रमेय आहे ते देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. आणि अंतर्लिखित तर बघा आपण प्रमेय घेतलेला आहे अंतर्लिखित कोणाचे प्रमेय.
ते असं आहे की वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या काय असते, निम्मे असते. म्हणून पक्षामध्ये काय येणार आहे, केंद्र शून्य. केंद्र काय आहे, ओ. वर्तुळात BAC कुठला असणार आहे, BAC हा कंस BAC मध्ये कसा आहे, अंतर्लिखित आहे. मग त्या कोनामुळे कंस BDC अंतरखंडित झाला आहे. कुठला, तर कंस BDC हा अंतरखंडित झाला आहे. साध्य काय करायचं आहे, तर कोन BAC बरोबर काय आहे, 1/2 माप कंस BDC काय साध्य करायचं आहे, तर माप कोन BDC हे आपल्याला साध्य करायचं आहे. रचना काय आहे बघूया. तर किरण AO काढला, वर्तुळाला तो बिंदू E मध्ये छेदतो, म्हणजेच त्रिज्या OC आपण काढली. कुठली त्रिज्या काढली, तर OC ही जी त्रिज्या आहे ते आपण इथे ह्या वर्तुळामध्ये काढून घेतलेली आहे. मग OC ही झाली त्रिज्या. सिद्धता आपण इथे करून घेऊयात की सिद्धता बघा आपण काय केलेली आहे. तर इथे आपण सिद्ध केलेलं आहे की त्रिकोण AOC मध्ये बाजू काय आहे, तर OA. बाजू OA एकरूप बाजू काय असणार आहे, तर OC एकाच वर्तुळाच्या काय आहेत, त्या त्रिज्या आहेत. म्हणून कोण OAC, कुठलं OAC बरोबर काय आहे, OCA. समद्विभुज त्रिकोणाचे हे प्रमेय आहे. म्हणून कोण OAC बरोबर काय येणार आहे, त्रिकोण OCA बरोबर काय आपण मानू, x मानू. समीकरण 1 आपण घेतले. मग त्रिकोण EOC कुठला, तर त्रिकोण EOC बरोबर OAC अधिक काय येणार आहे, तर OCA हे येणार आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेयानुसार आपण घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये किमती टाकू. काय, x अंश अधिक x अंश बरोबर किती होणार आहे, तर 2x अंश आपण घेतलेले आहे. म्हणून बघा, परंतु इथे EOC कोण कुठला, तर EOC हा काय आहे, केंद्रीय कोन आहे. मग मापकंस EC मापकोन काय आहे इथे, EC बरोबर किती, तर 2 अंश. मग कंसाच्या मापाची व्याख्या बरोबर हे समीकरण 2 झालं. मग 1 व 2 वरून कोण OAC कुठलं, तर OAC कोण EAC बरोबर काय, तर 1/2 मापकंस EC हे समीकरण 3 आपण घेतलेलं आहे. याचप्रमाणे त्रिज्या OB काढून आपण इथे कोण EAB बरोबर काय केलेलं आहे, 1/2 मापकंस BE हे सिद्ध करता येईल. हे आहे आपलं चौथं समीकरण. मग कोण EAC अधिक कोण EAB बरोबर 1/2 मापकंस काय आहे, EC अधिक 1/2 मापकंस काय आहे, BP. 3 व 4 वरून आपण हे घेतलेलं आहे. मग कोण BAC बरोबर काय येणार आहे, 1/2 मापकंस EC अधिक मापकंस काय आहे, तर BE हे आलेलं आहे. त्यानंतर इथे बघा 1/2 मापकंस BEC बरोबर काय आहे, तर 1/2 मापकंस BDC हे आपलं काय आहे, समीकरण 5 आपण इथे घेतलेलं आहे. मग आपल्याला वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र या संबंधित 3 शक्यता ज्या आहेत त्या आपल्याला इथे संभवतात. आता त्या 3 शक्यता बघा. वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर असेल, अंतर्भागात असेल किंवा बाह्य भागात असेल. मग यापैकी पहिल्या 2 शक्यता 3 आणि 5 मध्ये आपल्याला सिद्ध झालेल्या आहेत. आता राहिलेली 3री शक्यता विचारात आपण घेऊया. बघा, आकृतीमध्ये कोन BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE बरोबर काय आहे, 1/2 मापकंस BCE वजा काय करायचं आहे, 1/2 मापकंस CE हे 3 वरून आपण घेतलेले आहे. आता इथे बरोबर काय येणार आहे, तर 1/2 मापकंस काय असणार आहे, तर BCE वजा काय करायचं आहे, तर मापकंस CE हे वजा करायचे आहे आणि ते आपण वजा करून घेतलेले आहेत. तर 1/2 मापकंस BC हे आपण 6वं जे विधान आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. मग या प्रमेयाचे विधान पुढील प्रमाणे सुद्धा आपल्याला लिहिता येते. बघा, वर्तुळ कंसाने वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी अंतरित म्हणजे सबस्टेट केलेल्या कोनाचे माप त्याच कंसाने वर्तुळ केंद्राशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाचे काय असते, तर ते निम्मे असते. मग इथे जे आहे, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन कसे असतात, तर ते एकरूप असतात. आता जे दुसरं प्रमेय आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. म्हणून पक्ष बघा काय आहे आपला, की त्रिकोण
कोन पी क्यू आर, कोन कुठला आहे पी क्यू आर, आणि कोन पी एस आर अंतर्लिखित कोन आहे. कुठला तर पी एस आणि आर हा अंतर्लिखित कोन आहे. साध्य काय करायचं आहे, कोन पी क्यू आर एकरूप कोन पी एस आर हे आपल्याला साध्य करायचं आहे. म्हणून कोन पी क्यू आरने अंतरखंडित केलेला कंस कुठला आहे, तर तो पी टी आर हा आहे. समीकरण आपले 1 आलेलं आहे. मग कोन पी एस आर कुठला तर पी एस आणि आर ने अंतरखंडित केलेला कंस कुठला आहे, पी टी आर. हे विधान 3 आपण घेतलेले आहे. मग कोन पी क्यू आर बरोबर x आपण मानलेला आहे, कंस पी टी आर बरोबर 2x आहे. अंतर्लिखित कोनाचे हे प्रमेय आहे. मग कोन पी एस आर बरोबर x 2 वरून आपण घेतलेले आहे. कोन पी क्यू आर बरोबर कोन पी एस आर एकाच कंसाचे काय आहे, तर अंतर्लिखित कंस जे आहे ते आहे. मग दुसरं जे आहे ते आपण इथे प्रमेय आहे ते इथे घेतलेलं आहे की उपप्रमेय कुठला आहे, अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. पक्ष काय आहे ए सी, हा व्यास एम हा केंद्रबिंदू आहे. साध्य काय करायचं आहे, कोन ए बी सी बरोबर 90 अंश. मग आपल्याला माहित आहे की अर्धवर्तुळ काय असतो 180 अंशाचा असतो. मग कोन ए बी सी कुठला तर कोन ए बी सी हा अर्धवर्तुळात काय आहे, अंतर्लिखित कोन आहे. मग कोन ए बी सी कुठला, कोन ए बी सी ला खंडित जो कंस आहे तो कुठला आहे, तर ए एक्स सी हा आहे. मग ए सी या व्यासाचा संगत कंस, ए सी या व्यासाचा संगत कंस कुठला आहे, ए एक्स सी असल्यामुळे कंस ए एक्स सी बरोबर किती आहे 180 अंश. मग कोन ए बी सी बरोबर 180 छेद काय येणार आहे 2 बरोबर किती आलेलं आहे 90 अंश. हे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय आपण त्यानुसार घेतलेलं आहे. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय ते देखील आपण इथे पाहणार आहोत. मग बघा, चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हटले जाते. पुढील माहिती अजून आपण घेऊया, त्याचं काही उदाहरण आहे ते देखील इथे आपण घेणार आहोत. म्हणून बघा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. त्यासाठी इथे आपण काय केलेलं आहे, एक वर्तुळ काढलेला आहे. ए बी सी डी हा काय आहे, चक्रीय आहे चौकोन. मग आपल्याला साध्य काय करायचं आहे, कोन बी अधिक कोन डी बरोबर किती 180 अंश, आणि कोन ए अधिक कोन सी बरोबर किती 180 अंश हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून बघा, सिद्धता आपण केलेली आहे की कोन ए डी सी हा अंतर्लिखित कोन असून त्याने कंस ए बी सी अंतरखंडित केला आहे. मग कोन ए डी सी बरोबर काय आहे 1/2 कंस ए बी सी 1 आपण घेतलेला आहे. तसेच कोन ए बी सी हा अंतर्लिखित कोन असून त्याने कोन ए डी सी अंतरखंडित केलेला आहे. म्हणून कोन ए बी सी बरोबर काय आहे 1/2 माप कंस ए डी सी हे दुसरं विधान आपण घेतलेलं आहे. मग कोन ए डी सी अधिक कोन काय आहे ए बी सी बरोबर काय असणार आहे 1/2 माप कंस ए बी सी व अधिक काय आहे तर 1/2 माप कंस ए डी सी. 1 व 2 वरून आपण हे विधान जे आहे ते घेतलेलं आहे. म्हणून 1/2 माप कंस ए बी सी अधिक माप कंस ए डी सी हे आपण घेतलेलं आहे. मग 1/2 गुणिले 360 अंश कंस ए बी सी आणि कंस ए डी सी मिळून पूर्ण वर्तुळ काय होते, तर इथे तयार होते. बघा, कोन ए डी सी आणि कोन ए बी सी मिळून काय झालेलं आहे, पूर्ण वर्तुळ तयार झालेलं आहे. म्हणून 180 अंश. त्याचप्रमाणे कोन ए अधिक कोन सी बरोबर काय आहे 180 अंश हे आपण सिद्ध केलेलं आहे.